गुन्हेगारीला संरक्षण कोण देतं? पोलीस देतात, राजकीय अधिकारी देतात, सरकार देतात. अशा प्रकारचा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला. सर्वसामान्य माणूस जगू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आताच्या घडीला बीडमध्ये झालेली आहे. अतिशय भीतीच्या दबावाच्या स्थितीमध्ये बीडची जनता राहते. परभणीला ज्या घटना घडल्या याच्यात पूर्णपणे कलेक्टरांनी ताबडतोब जर जमावबंदी आदेश लागू केला असता या घटना थांबल्या असत्या. या संदर्भात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींशी मी बोललो काल. व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं ते भरून देण्यासंदर्भात सरकार पावलं उचलेल अशा पद्धतीनं त्यांनी मला तरी शब्द दिलेला आहे. परंतु या सगळ्या स्थिती जर बघितलं तर कुठंतरी सातत्यानं अशांतता, समाजात भीतीचं वातावरण निर्माण व्हावं असं कृत्य करणारी एक टोळी कार्यरत आहे का, अशा प्रकारचा प्रश्न मनात निश्चित निर्माण होतो. शरद पवार आणि अजित पवार हे काल भेटले, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सुप्रिया आणि अनेकांच्या गळ्यात भेट देखील झाली. याकडे तुम्ही शिवसेना म्हणून कसं पाहता? वाढदिवस होता. पवार साहेब एक ज्येष्ठ नेते, आपल्या देशातले महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत आणि शेवटी राजकारणाच्या पुढे जाऊन काही कुटुंब, काही व्यक्तिगत नातं होतं हे असतच. आणि मला वाटतं ते पाळण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याच्यात राजकारणाचा वास मला तरी येत नाही. असं आहे की भाऊबीजेला बारामतीत हे नातं नसतं, मात्र निवडणूक झाल्यानंतर हे नातं वाढदिवसाला पाहायला मिळतं. या सगळ्याकडे तुम्ही शिवसेना म्हणून बघत नाही का कधी, की आपण एवढं सोबत आहे किंवा हे? मग हे भाऊबीजेला दिसलं नाही, मात्र आता मात्र हे नातं दिसलं. म्हणजे एका शहरात असून सुद्धा भेटले नाही, मात्र दिल्लीला एका शहरात असताना गळाभेटपर्यंत गेले. मला असं वाटतं त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्यांचे ते नाते पाळत असतील किंवा पाळावेत त्याच्याविषयी त्यांचा तो प्रश्न आहे. शिवसेना म्हणून मला असं वाटतं याच्यात राजकीय चष्म्यातून बघावं असं तरी आम्हाला वाटत नाही. तुम्ही काय मंथन करणार आहात का अशा विषयावर? मला ते काही सांगून होत नसतं, ते पक्षात चालू असतं या सगळ्या प्रोसेस. कारण आता उद्या जवळपास शपथविधी होण्याची शक्यता आहे. सगळ्या तिन्ही पक्षांनी आता आपापसात मान्य केलेलं आहे कोणतं खातं कुणाला असेल. एवढं शांततेनं झालं असेल असं तुम्हाला वाटतंय का? खतखत मला वाटत नाही, कारण ज्या पद्धतीनं बातम्या बाहेर येतात, कोणी सांगतं 2.5 वर्ष याला मंत्री, 2.5 वर्ष त्याला मंत्री. मला वाटतं जशा शिफ्ट असतात कामगाराच्या 8-8 तासाच्या, तसं मंत्रीपद वाटून घेऊ नये म्हणजे झालं. येणाऱ्या काळामध्ये जसं कामगारांच्या 3 शिफ्ट असतात 8-8 तासाच्या, तशा शिफ्टमध्ये मंत्रीपद वाटून घेऊ नये या सरकारमध्ये. असं जर झालं तर मला असं वाटतं चांगलं होतं. म्हणजे असं नाही, त्यांचं ज्या पद्धतीने चालू आहे की 2.5 वर्ष हा, 2.5 वर्ष तो, मग काही दिवस यांनी हे खातं, काही जण त्यात. मला असं वाटतं शिफ्ट आपल्याकडे शिफ्ट होत असतात कामगाराच्या, सकाळी हा, दुपारी तास, संध्याकाळी हा. तसं घ्यावं जर होत नसेल तर त्यांचं खाते वाटतं काय एकमत होतं. पण मला असं वाटतं आता खातं म्हणजे त्याच्यातून त्यांना महाराष्ट्राचं हित साधायचं की स्वतःचं हित साधण्यासाठी खातं पाहिजे माहिती नाही मला. महाराष्ट्राच्या हितासाठी जर खाते वाटपात चर्चा होत असेल तर फार चांगलं आहे, पण तो महाराष्ट्राच्या हितापेक्षा स्वतःचं हित मर्यादा कुठे जास्त मिळतो असं खातं आपल्याला मिळावं अशीच सगळ्यांची भावना दिसते. मात्र हे दुर्दैवी. पण महत्वाची सगळी खाती मॅक्झिमम भाजपने ठेवणारच. मेजॉरिटी त्यांना गरज सुद्धा नाही कोणत्या पक्षाची. ना राष्ट्रवादीची गरज आहे ना शिंदे गटाची त्यांना गरज आहे. ऑलरेडी त्यांच्याकडे 140-42 माणसं जमा झालेली आहेत. 2 पास वाढायला काही अवघड काम नाहीये. तर मला असं वाटत नाही त्यांना कोणाची गरज आहे. महापालिका 16 लढवणार असे संकेत संजय राऊत यांनी तशी चाचपणी सुरू आहे. चाचपणी मी पहिल्या दिवशीपासून बोलतोय की सगळे पक्ष सगळ्या वार्डात, सगळ्या विधानसभा मतदारसंघात स्वतःची ताकद कमवण्यासाठी काम करत असतात. शिवसेना सुद्धा सगळ्या वार्डामध्ये, सगळ्या मतदारसंघामध्ये स्वतःची ताकद असावी अशा प्रयत्नात आहे. असं काम शिवसेनेनं सुरू केलं. एकनाथ शिंदेंनी दिल्ली दौरा म्हणायला केला आणि बावनकुळे यांना भाजपने त्यांच्याकडे पाठवलं. भाजपला दुसरी वेळ आहे बावनकुळेंना त्यांच्याकडे पाठवलं. मला वाटतं इतक्या दिवस फडणवीस यायचे, आता बावनकुळे जात आहेत.
आता बावनकुळेनंतर आणखी कोणाला भाजप पाठवणार हा एक प्रश्न आहे, कारण दोनदा बावनकुळे गेले आणि बावनकुळ्यांचं एकनाथ शिंदे ऐकतील असं मला तरी वाटत नाही. बनावट औषधे राज्यात अनेक ठिकाणी पकडली गेली. मराठवाड्यात देखील परभणी, बीड असेल या ठिकाणी पकडली गेली. तर औरंगाबाद सुद्धा त्या कंपनीने कोल्हापूरच्या घाटी रुग्णालयाला औषधी जवळपास 1 वर्ष संपलं. वाटतं अशा कंपन्या पोचण्याचं कामच मागच्या सरकारने, मागच्या आरोग्यमंत्र्यांनी केलेलं आहे असं दिसतं. हापकीनकडे औषध खरेदी असताना नंतर दुसरं एक मंडळ स्थापन केलं. या मंडळात स्वतःच्या अखत्यारीतले लोक बसवले आणि नंतर पाहिजे त्या एजन्सीच्या कंपनीच्या मार्फत औषधी खरेदी केली गेली. या औषधी कंपनीवर अधिकाऱ्यांनी सुद्धा ऑब्जेक्शन घेतलं, बंदी आणली या काही औषधीवर. असं असताना ही बंदी, अधिकाऱ्यांनी टाकलेली बंदी या सरकारमधल्या मंत्र्यांनी उठवली. नंतर पुन्हा त्या औषध कंपन्यांनी पुरवठा सुरू केला आणि पुन्हा त्याच औषध कंपन्यांवर आता ऑब्जेक्शन आलेले. म्हणजे याचा अर्थ सरकारमधील मंत्री, तत्कालीन अधिकारी यांची सगळी याच्यामध्ये साठगाठ आहे आणि त्याच्यातून जनतेच्या आरोग्याशी सरकार खेळतं हे स्पष्ट होतं. असं आहे की भेट झाल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार हे पक्षाचे काही खासदार नॉट रिचेबल असल्याची चर्चा कालपासून सुरू आहे. मला नाही माहिती असं काही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या खासदारला किंवा आमदाराला मी फोन लावण्याचा काही प्रश्न येत नाही. मला माहित नाही ते नॉट रिचेबल आहे का रिचेबल. अधिवेशन चालू आहे त्यामुळे फोन बंद असतात बऱ्याच जणांचे. असं काही नॉट रिचेबल म्हणता येत नाही, कारण पार्लमेंटला जात असताना सगळे लोक फोन बंद ठेवत असतात. शिवसेनेनंतर थेट नॉट रिचेबल होणं याकडे कसं पाहतो? मला नाही वाटत. झाला वाढदिवसानंतर थोडी आता एवढं सगळं त्यांच्या पुलाखालून पाणी वाहून गेलेलं, एवढे एकमेकांची उन्ही काढली ना, आता काय एकमेकांची भेट. आता तोंड देखलं कृत्रिमपणा याच्यात भेटणार होता हे दिसतं बॉडी लँग्वेजमध्ये. त्याच्यातून फार एकत्र होण्याची भूमिका थोडी दिसते. शरद पवार म्हणताय की दोघे एकत्र आहेत, शरद पवार आणि अजित पवार. त्यांच्या भेटीनंतर त्यांनी फक्त त्यांनाच विचारा. शरद पवारांचे 5 खासदार फोडा, मुकुल पटेलांना केंद्रात मंत्रीपद देऊ अशी भाजपनं दादा गटाला ऑफर दिली असं संजय राऊत यांनी दावा केला. माहिती झालं असेल त्यांना, दिली असू शकते अशी ऑफर. शिंदेच्या मंत्र्यांना 4 निकषावर मंत्रिपद देणार असं म्हटलं. तुमचे 4 निकष ते आता पक्षवाढीसाठी जो प्रयत्न करेल त्यासोबत असे 4 निकष आहेत. ज्याचे त्याचे मंत्री जो तो पक्ष ठरवत असतो. असे निकष दुसरा पक्ष लावत असेल तर मग त्यांच्यावर राहायचं कशाला. ज्याच्या पक्ष त्याला कळतो ना. यांचा पक्ष चांगला वाईट वाढ होतो न वाढ होतो त्यांच्या पक्ष प्रमुखाला माहिती, त्यांना दुसऱ्यांना कसं माहिती. तर मला नाही वाटत अशी निकष सगळी लावतील. पण दोन्ही पक्षातील मंत्र्यांच्या लिस्टला भाजपचा हिरवा कंदील असून तर पुढे जाईल आणि त्या पक्षाला सुद्धा मंत्रिपद भेटेल अशी शक्यता आहे, चर्चा आहे. तुम्हाला असं खरं वाटेल भाजप संघ कंट्रोल मंत्रिपद भाजप करेलच, पण शेवटी आता हे पूर्णपणे भाजपचं सरकार आहे. जे काही याच्यातलं या सरकारच्या फेल्युअर किंवा सक्सेस ते भाजपच होणार आहे. बाकीच्या पक्षाला कोण विचारणार आहे ते फेल आहे का सक्सेस आहे म्हणून. त्यामुळे जनरली भारतीय जनता पार्टी याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवेलच. पण भाजपचं सरकार म्हणतात तुम्ही दोन्ही पक्षाला बघतच नाही, त्यांचे पण 50-60 आमदार असू द्या ना, पण मेजॉरिटी आहे ना. लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्व आहेच ना. तर मेजॉरिटी त्यांची असल्यावर त्यांना काय करणार, पर्याय काय यांच्यासमोर करणार काय भारतीय जनता पार्टी विरोध करण्यात दम या दोन्ही पक्षामध्ये नाही. कारण हे सगळे यांच्या ताटाखालचे मांजर झालेले. कारण यांचं अजितदादाची प्रॉपर्टी सगळी वाचवली, गुन्हे दूर केले, यांना ईडी पासून दूर ठेवलं, यांच्या कित्येक लोकांची ईडी बाजूला केली. त्याच्यामुळे यांना काय ताटाखालचं मांजर पाहून त्यांच्यावर लावच लागणार. सही ह्या जे घोटाळा आहे औषधीचा, हे सगळ्याबद्दल विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही अधिवेशनात प्रश्न मांडणार आहात का? आणि काय हे सगळ्यांना सामान्य लोकांच्या जीवनाशी हे जे खेळलं जात आहे यामध्ये बरेच अँगल आहेत. जसं की ज्या कंपन्याकडून उत्तराखंडमधून ही औषधं मागितली ते तपासात अस्तित्वात नसल्याचं आलं, भिवंडीमधून मागवली जातात. त्याच्या आधी ती वेगवेगळ्या कंपन्या आहेत ज्या
म्हणजे त्यांचा औषध पुरवठा बंद केला होता, मात्र मंत्र्यांनी तो पुन्हा सुरू केला. हे सगळं पण मांडणं हे सांगितलं आपल्याला, हे सगळं सभागृहात निश्चित मांडू. जे कोणी आरोग्यमंत्री त्यावेळेचे सगळे अधिकारी यांच्यावर कारवाई करायला भाग पडू. जनतेच्या आरोग्याशी नव्हे तर जीवाशी हे सरकार या निमित्तानं खेळलेलं आहे. आता काही गोष्टी समोर आल्या, काही गोष्टी अजून समोर यायच्या बाकी आहे. निश्चित अधिवेशन 2-4 दिवसात त्याच्यावर निश्चित आम्ही वाचा फोडू. संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. असं म्हणतात की ठाकरे गटाची मानसिकता ही फक्त टक्केवारीसाठी झालेली आहे आणि राऊत काही पण फेकतात, त्यांच्या बातम्यात तथ्य नसतं. मला असं वाटतं तथ्य नसतं तर कशाला रिॲक्शन देतं त्याच्यावर. आणि टक्केवारी तुम्ही तर बाजार मांडलेला आहे, बाजार. सगळ्या लोकांनी शिरसाटासहित सगळ्यांनी टक्केवारीचा बाजार दाखवायचा काम समोर. तुमचे सगळे टक्केवारीचे व्हिडिओ ऑडिओ समोर आणायचे का? दादा, औरंगाबाद खंडपीठामध्ये एका अल्पवयीन मुलीची तक्रार घेतली नाही म्हणून कोर्टाने थेट पोलीस आयुक्तांना तपास करावा अशा पद्धतीचे आदेश दिले गेले. त्या मुलीला रात्रभर बसवून ठेवणं गंभीर प्रकरण आहे. मुंबईची मुलगी आहे, तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला गेला, तिला 4 दिवस डांबून ठेवण्यात आलं. अशा पद्धतीची याचिका त्यांनी कोर्टात केली. पोलिसांनी त्याची दखल घेतलेली आहे. मला असं वाटतं पोलिसांनी अशी कोणत्या धर्माची काय मला माहित नाही मुलगी, पण निश्चित अशा याची पोलिसांनी दखल गंभीरपणे घेतली पाहिजे. आणि विशेषतः मुलींची तक्रार आहे याची तर दखल इमिजिएट घेतली पाहिजे, गंभीरपणे आणि इमिजिएट घेतली पाहिजे आणि कारवाई सुद्धा केली पाहिजे. असं जर पोलीस करत नसेल तर मला वाटतं या पोलिसांवर कारवाई व्हावी. पण धर्मांतराचा विषय आहे. निश्चित धर्मांतर कोणाचं असो ते झालं नाही पाहिजे. धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर असं म्हटलेलं आहे सावरकरांनी. तर धर्मांतर कोणाच्या इच्छेवर धर्मांतर कुठे करतायत. पण हिंदुत्ववादी तुम्ही आजपासून याच्यावर जास्त सविस्तर बोलत नाही. मला कळू द्या मुलगी, मी तिला पूर्ण मदत करेल. हिंदू असतील नाही तर मुस्लिम असेल, पूर्णपणे मदत करू. पण आता अशा मुलीची ओळख समोर आणायची का प्रश्न आहे. जर ही जी मुलगी भेटली तर पूर्णपणे धर्मांतराची जर कोण करत असेल तर त्यालाही धडा शिकू आणि त्या मुलीला त्याच्यापासून धरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.